नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अबोली आणि सोबतच शिवांगी या दोघींमध्ये झटापटी सुरू असतात. आधीमध्ये शिवांगीच्या अंगामध्ये वाघ येतो आणि आता ती अबोलीला जोरात मारण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मात्र मध्ये दीपशिखा पडते आणि आता दीपशिखाला सुद्धा ती इतका भयंकर धक्का देते की तिला सुद्धा प्रचंड दुखापत होते. त्यानंतर ती समृद्धीच्या मागे लागते. पुन्हा आता अबोली तिला शांत करते, तिला शिवांगी म्हणून आवाज देते तर ती पुन्हा भानावर येते आणि पुन्हा नॉर्मल वागते. त्यानंतर आता ती जज साहेबांच्या सुद्धा अंगावर धावून जाते आणि हा सगळा प्रकार बघून मात्र आता ती कोणाच्याच कंट्रोलमध्ये येत नाही. त्यामुळे आता लगेचच तिथे क्रिश येतो आणि क्रिश मात्र तिच्या मानेमध्ये इंजेक्शन टोचतो. त्यामुळे आता ती बेशुद्ध होते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोलीला मात्र पूर्णपणे आता खरी केस लक्षात आलेली असते. म्हणजे याचा अर्थ स्वराजने आपल्याला सत्य सांगितलेलं नाही आणि खरा मास्कमॅन तो नव्हताच हे मात्र त्यांच्या लक्षात येतं. तर अंकुश म्हणतो, मग त्यांनी मला खरं का सांगितलं नाही? मी तर त्याला साथ दिली असते. त्यामुळे आता केस अजूनच गुंतत जाते. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये अबोली जेव्हा शिवांगीला भेटायला जाते तेव्हा शिवांगी विचारते, तू बरी आहेस ना? कारण मी कोर्टामध्ये तुझ्यावर हल्ला केला ना, दुखापत झाली का तुला? तर अबोली म्हणते, पण कोर्टामध्ये झालेला जो काही विषय होता त्याबद्दल मी किंवा तिथे असलेल्या कोणीच तुला सांगितलं नाही. मग तुला हे कसं कळलं? आणि त्यावरनं अबोलीला संशय येतं. येणाऱ्या भागात आपल्याला लक्षात येणार आहे की नक्कीच शिवांगीच्या आतमध्ये वाघ आहे का शिवांगी हे सगळं मुद्दामून करत आहे का तिने हा रचलेला एक सापळा आहे त्यामध्ये अबोली अडकत चालली आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.